सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे इलेक्शन सुरू आहे. तुम्ही वडगाव गणामध्ये येता. तर वडगाव गणामध्ये एकूण 7 उमेदवार आहेत. तर त्यापैकी काय वाटतंय तुम्हाला, कोणाचं पारडं जड आहे किंवा तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण, काय वाटतंय? तर पारडं जड म्हणायचं म्हणलं तर आपला हत्तीच जड आहे आणि पारडं पण हत्तीच जड होणार आहे. कारण ह्यावेळेस तरुण पोरांचा एकच विचार, पिसाळ साहेबांच्या मागे उभं राहायचंय. कारण बरेच पक्षांचं कसं होतं विषय, बरेच पक्ष त्यांचे अनुभव म्हणून बाकीच्यांना पुढे नेलं जातं, तरुण पोरांचा विचार घेतला जात नाही. पिसाळ साहेबांच्या गाठी भेटीनंतर पिसाळ साहेब हे तरुण पोरांचा विचार करून त्यांच्या विचारांवर काम करून पोरांना एक पाठिंबा देत असतात. त्यामुळे ह्यावेळेस पिसाळ साहेबच आणि हत्तीच. आता ह्यांनी हत्तीला पसंती दिली, तर तुम्हाला काय वाटतंय? सगळ्यांचं म्हणणं आहे की ग्राउंड लेवलचा माणूस पाहिजे, तो माणसात राहून काम करणारा पाहिजे. ते काम कुठलं हॉस्पिटलचं असू द्या, बारामती तालुक्यातलं कुठलं बी सामाजिक काम असू द्या, ते आम्ही स्वतः पाहिलं आहे. ते फिरून ते काम करतात आणि जनतेत राहून प्रत्येकाला मदत करतात. आणि असाच नेता निवडून द्यायचा आहे जनतेला. आणि सगळ्या तरुण वर्गाची बी हीच पसंती आहे की हत्तीच निवडून आला पाहिजे. आणि आमच्या भागात आम्ही बघितलंय सगळीकडे फक्त हत्ती 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 एवढंच होणार आहे.